ब्लॉग्समध्ये आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. गाईज खूप दिवसांनी आज ब्लॉग घेऊन येतो आहे, कारण की कोरोनामुळे तर आता बाहेर पडायला भेटतच नव्हतं. लॉकडाऊन पण लागलेलं आणि रेल्वेने प्रवास करणं जमतच नव्हतं. तर आता खूप दिवसानंतर वेळ काढून मस्त आज चाललो आहे ट्रेकिंगला. तर आज ट्रेकिंग चाललो आम्ही कलव्याच्या डोंगरावरती. तर म्हटलं आज एवढे दिवस घरात बसून कंटाळलेलो आणि आज एवढ्या दिवसानंतर बाहेर फिरायचं आम्ही जरा लवकरच निघालो. आता सगळे मित्र इकडे आम्ही जमवल्यानंतर मग जाऊ ट्रेकिंगला. तर मग तिकडे गेले होते, तुम्ही जाताना सगळे तुम्हाला दाखवलंच. तर आता जस्ट आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली आहे आणि बघू शकतो की स्टार्टिंगच पूर्ण अशी खडतर आहे की म्हणजे चढायला जरा पूर्ण अवघड प्रवास आहे. बघू शकते ते बघा, पूर्ण असं जायचं आहे आणि हे बघा हे पाठी पूर्ण वस्ती आहे आणि इथून आम्ही चढायला आता सुरुवात केली आणि आता हळूहळू पूर्ण वरती चाललो आहे. आणि पाऊस पडल्यामुळे माती पण पूर्ण निसरडी झाली आहे, त्यामुळे जरा चढायला जरा कठीण पडतं, पण मजा पण तितकीच येते. आणि बघा आता आम्ही वरती पूर्णपणे चढत होतो आणि हे वरती डोंगरावरती पूर्ण आता पोचतो आहे आणि फायनली जरा ते एवढ्या भाग चढून आम्ही आता फक्त इथे सपाट भागावरती आलो आहे. म्हणजे थोडासा पॅच हा कंप्लीट. थोड्याशा आता विश्रांतीच्या ब्रेकनंतर म्हटलं कपडे चेंज केले, मस्त ट्रॅकसूट घातला आता आणि आता मस्त डोंगर चढायला सुरुवात केली आहे. म्हणजे आता पुढे तर अजून आम्हाला जायचं आहे खूप वरती. आणि हे बघा पुढचा रस्ता बघू शकतात, म्हणजे माती तर पूर्ण निसरडी झाली आहे आणि ह्याच्यावर चढणं म्हणजे जसं सोपंच नाही. आता तुम्ही बघतायत की त्या मातीचं पकडून आम्ही जसं पूर्ण वरती चढतो आहे. हळूया रे हळूया. पुढे रस्ता पण समजत नाही, कारण की झाडं पण पडलेत पुढे आणि म्हणजे पावसामुळे अर्धा रस्ता रस्ता पूर्ण बुजलेला. तर वरती आम्हाला बघायचा रस्ता कुठे येते. आता खरं तर पूर्ण उभ्या डोंगराला सुरुवात झाली आहे, कारण की आता बघा पाठी तुम्ही बघतात की पूर्ण डोंगर आता उभा झाला आणि त्याच्यावरती आम्हाला आता चढाव करायचा आहे. आणि असं होतं जेव्हा तुम्ही प्रॉपर तयारी करून येत नाहीत, कारण की आम्हाला वाटलेलं की छोटासा डोंगर असेल, पटकन चढायला जमेल, पण तसं नव्हतं. हा खरंच खूप रिस्की, म्हणजे चढण्यासाठी खूप अवघड आहे. म्हणून आम्ही शूजची काहीच नाही, मी स्लीपरवरती आलो खरं तर. आणि आता जेव्हा समजलं तर बॅगला स्लीपर बांधली आहे आणि चढायला, कारण की पाय निसटला तर सरळ खाली जाण्यासारखे आहे. आणि हे बघा बाकीचे पाठीमागून चढतात सगळे हळूहळू. मी एकदम पुढे आलो आहे, म्हटलं पुढे जाऊन आपण आधी रस्ता आहे का बघूया. तर इथे उभे आहेत आम्ही सगळे. दम लागतोय वरती चढताना पूर्ण आणि सावकाश पण जावं लागतंय.
बघू शकता तुम्ही की वरती जायचं इथून बघा, या दगडांवरून असं जावं लागतं वरती आम्हाला. तर आता तो पुढे गेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ नंतर मग आता मी पण जाईल, बाकीचे पण खालून येताच आहे तोपर्यंत. आता हे आम्ही वरती चढलो ना का इथून थोडा सपाट भाग आहे आणि मग परत वरती अजून एक डोंगर आहे, तर तो आम्हाला चढून त्या डोंगराच्या माथ्यावरती जायचं आहे आम्हाला. आणि चढता चढता एवढं रिस्की आहे ना हा पॅच. एका झाडाला पकडलेलं आहे, केळ्याचं झाड हातात आलं. आता म्हटलं घरी जाऊन लावू आता ते, कारण की ते बघायला गेलं तर लावण्यासारखी जागाच नाही. आणि हा बघू शकता आम्हाला अजून हा पूर्ण डोंगर चढायचा आहे वरती. आणि जस्ट आम्ही आता फक्त हाफ पण नाही, त्याचं पण हाफ पॅच आता कंप्लीट केलं आहे बघा. हा तुम्ही बघायला तुम्हाला सोपा वाटेल, पण करायला गेलं ना तेवढा रिस्की पॅच आहे ना. आता जस्ट आता उभ्या डोंगराला सुरुवात केली आहे बघा. वरती बघू शकता सरळ उभा डोंगर आहे आणि खाली मगाशी आम्ही त्या वस्तीजवळ होतो आणि आता पूर्ण ती वस्ती चढून आम्ही वरती आलो आहे. वरतीला गाव म्हणजे इथल्या खालच्या लोकांनी सगळी केळीची झाडं लावून ठेवली आहेत, त्यामुळे जरा हे बघा पूर्ण एवढं वरती आलो. आ जाओ जल्दी जल्दी आओ. जल्दी जल्दी अभी बहुत चढ़ना है. अभी क्या पत्थर रगड़ रहा है आराम से. तू हाथ कैसा लग रहा है आपको यहाँ आके?
गाईज आता फुल मजा करून आम्ही आता निघालोय खालच्या रोडला. आता तर आम्ही इथून निघतोय आणि इथं चाललोय घरी. पण एवढी मजा केली ना आम्ही. आता हा पॅच असेल जिथून आम्ही चढायला सुरुवात केलेली, म्हणजे अजून त्या साईडनी. आणि आता आम्ही तिथून आता वरती आलो, मस्त एन्जॉय केलं, खाल्लं पिल्लं आणि मग आता 4:30 वाजता आम्ही निघतो इथून. पण तुम्ही एकदा हा पाठचा व्ह्यू बघा. ओ नो, ओ नो. इधर खड़े के फोटो क्या हार्ड लग रहा है बे. धीरे जा रे भाई, इधर ये आराम से नहीं, पैर का ये आराम. गाईज तुम्हाला आता पाठ्या डोंगर दिसत होते. तर आता जस्ट आम्ही आता उतरलो या डोंगरावरून आणि मस्त एन्जॉयमेंट केली आज. पूर्ण फुल टू पैसा वसूल एन्जॉयमेंट होती. आणि जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.